मोहिल शेठ धुमाळ, ज्यांना बकासूरचे मालक म्हणून ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती जगतातील एक प्रसिद्ध आणि यशस्वी नाव आहे. ते पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असून त्यांचे कुटुंब पारंपरिक शेती आणि पशुपालनाशी संबंधित आहे. त्यांच्या मालकीचा बकासूर हा बैल महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि विजेता बैलांपैकी एक मानला जातो. त्याचा वेग आणि ताकद स्टाईलमुळे तो शर्यत प्रेमींमध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे. मोहिल शेठ धुमाळ यांचा संपूर्ण प्रवास शेती आणि बैलगाडा संस्कृतीशी जोडलेला आहे. विशेष म्हणजे बकासूर हा लिलावातून घेतलेला नसून त्यांच्या स्वतःच्या फार्मवर जन्मलेला आहे. तो किल्लर जातीचा बैल आहे आणि त्याची शरीररचना मजबूत, वेग, स्फोटक आणि धावण्याची शैली वेगळी आहे. बकासूर हे नाव त्याच्या राक्षसी ताकदीमुळे ठेवले गेले आहे. त्याच्या प्रशिक्षणासाठी नियमित तालमी घेतल्या जातात आणि अनुभवी ड्रायव्हर्स विठ्ठल बुतकर आणि वैभव साळुंखे यांच्यासारखे लोक त्याला चालवतात. बैलगाडा शर्यतीत बकासूरने अनेक मोठे किताब जिंकले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा असे पुसेगाव हिंदकेसरी 2022, सांगलीतील रुस्तुमे हिंदकेसरी 2023, पेडगाव, पळशी, भवानीगड, कोरेगाव यासारख्या मैदानावर अनेक केसरी आणि हिंदकेसरी विजेतेपद त्याचा समावेश आहे. त्यामुळे मोहिल शेठ धुमाळ आणि बकासूर हे शर्यत विश्वात एक ब्रँड बनले आहे. त्यांच्यामध्ये बैलगाडा शर्यती फक्त शर्यत नाही, तर ती आमची ओळख आणि परंपरा आहे. त्यांचे मुख्य गाव मुळशी येथे असून त्यांचा गोठा आणि फार्मही त्याच परिसरात आहे. मुळशी हा डोंगराळ आणि शेतीप्रधान भाग असल्यामुळे इथे बैलगाडा शर्यतीची परंपरा खूप मजबूत आहे. मोहिल शेठ धुमाळ स्वतःला मुळशीकर म्हणून अभिमानाने ओळख करून देतात आणि त्यांच्या सोशल मीडियावरही त्यांचा उल्लेख करतात. यूट्यूब आणि सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. जरी त्यांचा स्वतःचा यूट्यूब चॅनल नसला तरी अनेक बैलगाडा शर्यत ब्लॉग, मुलाखती व्हिडिओमध्ये दिसतात. बकासूर मुलाखत, गोठा टूर, रेस हायलाईट असे व्हिडिओ यूट्यूबवर खूप व्हायरल झाले आहेत. इंस्टाग्रामवर मोहिल शेठ धुमाळ 6,300 अकाउंटवर त्यांचे 2 लाखाहून अधिक फॉलोअर आहेत असून तिथे बकासूर शर्यती, डेअरी व्यवसाय आणि मुळशीकर लाईफस्टाईल या संबंधी रील्स आणि फोटो शेअर करतात. त्यांच्या उत्पन्नावर अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी त्यांच्या कमाईचे मुख्य स्रोत ही बैलगाडा शर्यतीतील इनाम, शेती आणि पशुपालन, दूध व्यवसाय आणि सोशल मीडिया प्रमोशन ही आहेत. बकासूरसारख्या विजेता बैलामुळे त्यांची मोठी प्रतिष्ठा, ओळख आणि प्रत्यक्ष आर्थिक फायदा मिळतात. त्यांची जीवनशैली पूर्णपणे ग्रामीण आणि शेती केंद्रित आणि परंपरेशी जोडलेली आहे. एकंदरीत मोहिल धुमाळ हे महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांनी बकासूरच्या चॅम्पियन बैलामुळे केवळ एक स्पर्धा जिंकला नाही, तर शर्यत संस्कृतीला नवी ओळख करून दिली आणि हजारो शर्यतप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.